लेझरचा फर्स्ट डे कंप्लीट झाला. नेक्स्ट डे सकाळी देवाकडे प्रे करून ईशान्वीची ड्रेसिंग ओपन केली आणि खरंच आज खूप आनंद झाला मला. वुंड होता त्यापेक्षा मोठा दिसत होता पण एकदम क्लिअर होता. लास्ट टाइम त्या जागी पर्स डेड स्किन दिसायची ते सगळं क्लिअर झालं होतं आणि ब्लड येणं पण बंद झालं होतं. सगळं एकदम छान वाटत होतं. एव्हरी डे लेझर सेटिंग आणि अल्टरनेट डे घरीच ड्रेसिंग असा रुटीन सुरू होता. फर्स्ट लेझर सेशन, सेकंड लेझर सेशन, थर्ड आणि फोर्थ लेझर सेशन झाले पण वुंड काही भरत नव्हता. पुन्हा एकदा वरीज आणि टेन्शनने मनात जागा घेतली. तेव्हा डॉक्टरने एक ऍडवाइस दिली, ईशान्वीला ऍडमिट करूया आणि जनरल अॅनेस्थेशिया देऊया म्हणजे मला डीप लेझर परफॉर्म करता येईल. कारण ती खूप रडते, मुवमेंट करते आणि म्हणून परफेक्ट लेझर रेस देणं शक्य होत नव्हतं. पण माझं उत्तर क्लिअर होतं, नाही सर, मी अजिबात तयार नाहीये. मी माझ्या लेकराला त्या पेनमध्ये अगेन बघू शकत नाही. सर्जरी नव्हती तरी अनेस्थेशिया हे देखील इतक्या लहान बाळासाठी काही छोटं नाहीये. माझी डिलिव्हरी पण नॅचरल वेने होणं शक्य नव्हतं म्हणून सेक्शन न केलं आणि तेव्हा मला सुद्धा अनेस्थेशिया दिलं गेलं होतं. त्यावेळी काय वाटतं, काय सहन करायला लागतं आणि काय पेन होतं हे ज्यानं सहन केलं त्यालाच माहित असतं. सो माझं उत्तर क्लिअर होतं. लेझरने जास्त वेळ लागला तरी चालेल पण मी ईशान्वीला पुन्हा त्या ट्रीटमेंटमध्ये घालायला तयार नाही. मग सरांनी त्यांच्या मेंटरला ईशान्वीच्या वुंडचे फोटो आणि सगळी जर्नी शेअर केली आणि सांगितलं, आम्ही काहीतरी मार्ग काढतो, काळजी करू नका. आता त्यांच्या मेंटरकडून जे अपडेट येतील त्याप्रमाणे सर पुन्हा ईशान्वीवर लेझर परफॉर्म करणार आहेत.